महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई या पत्रकार संवाद यात्रा निरोप प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे काय बोलतायत ते पाहूया। मंत्रालयापर्यंत समारोप सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी या राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, दुसरे मंत्री मंगलप्रभाजी लोढा, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर आमच्या संघाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे साहेब, या संघाचे ज्ञानवंत, गुणवंत, बुद्धिवंत असे प्रदेश अध्यक्ष वसंतजी मुंडे, त्याचबरोबर आमच्या डिजिटल मीडियाचे प्रमुख सिद्धार्थजी भोकरे, संतोषजी मानोरकर, त्याचबरोबर आमच्या या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हसे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कार्याध्यक्ष या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे, तसेच माझ्याबरोबर काम करणारे सर्व राज्यातील सर्व प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष, आपण सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत असे सर्व राज्यातील पत्रकार बांधव, खरं तर ही संवाद यात्रा सुरू करण्यापासून गेल्या 3 ते 4 महिन्यापासून अथक प्रयत्न करणारे या संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांच्याकडे असलेली कल्पना आणि राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे साहेब यांनी दिलेली मान्यता या जोरावर गडचिरोली ते मंत्रालयापर्यंत प्रवास करत असताना ग्रामीण भागातील प्रत्येक पत्रकारापर्यंत जाऊन प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बोलावून आज पत्रकारांच्या बाबतीमध्ये 20 मागण्यांचं अपडेट घेऊन आपण ही संवाद यात्रा या ठिकाणी आणली। खरं तर ही यात्रा सुरू असताना सर्वांच्या यात्रा निघत होत्या। अनेक ज्येष्ठ संपादक, अनेक संघटना असे बोलत होते की ही संवाद यात्रा कशासाठी, मुंडेंना आमदार करायचं आहे की भोकरेंना आमदार करायचं आहे। मी खरं सांगतो ताई, गेली 25 वर्ष या संघटनेत काम करतोय। आमच्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही नेहमी राजकारण हा कधी आमचा वारसा नाही, पण प्रत्येक पत्रकाराच्या सुखदुःखामध्ये जाण्याचं काम आमच्या राज्य पत्रकार संघाने केलेलं आहे। ही संघटना प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारी आहे, कोणाच्याही राजकीय दावणीला बांधलेली नाही। म्हणून आज राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, बेळगाव, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये या संघटनेचं काम चालतंय। आज आपल्या संघटनेचे 30,000 सभासद आहेत। कोरोना काळामध्ये या राज्याचे तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील 50 लाख रुपयाचं विमा कवच दिलं जाईल, पण कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही। मला आनंद वाटतो, मी राज्य सेक्रेटरी आहे, पण वसंतराव मुंडे साहेब असल, भोकरे साहेब असल, प्रत्येक मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियाला जी काही मदत करायची होती ती आमच्या दोन्ही मान्यवरांनी दिली आणि आपण त्या पत्रकारांना दिली। मग तो आपल्या पत्रकार संघटनेचा सभासद आहे यापेक्षा तो पत्रकार आहे, सर्वांनाच आपण ते केलं। म्हणून या राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना सुखात नव्हे मात्र दुःखात उभे राहण्याची असे ऋषितुल्य मान्यवर लाभलेले आहेत। आणि मगाशी भोकरे साहेबांनी सांगितलं, खरं तर गडचिरोलीपासून ते इथपर्यंत ज्यांची बॅटिंग झाली, मला मगाशी पुष्पगुच्छ देताना अश्रू आलं। खरंच वसंतराव मुंडे यांच्याकडं मांडण्याची कला आहे। मुंडे परिवार, मुंडे कोणतेही असो, त्यांच्याकडे कला आहे। मी एवढा प्रवास केला आणि रात्रीच्या पहारी बड्या दैनिकांचे संपादक, जसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कपडे बदलून जायचे, तसे ह्या मुंडेकडे काही संपादक, मी त्याला साक्षीदार, ते रात्रीचे यायचे आणि मी म्हणायचे कोण आलं पाहिजे, असे मोठ्या दैनिकाचे संपादक यायचे, ते म्हणायचे वसंतराव तुम्ही डिरिंग केली, आणि मला आनंद व्हायचा, चला काहीतरी चांगलं होतंय। म्हणून मला आनंद वाटतो, महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन 20 मागण्यांचा अपडेट घेऊन इथं आपण आलात आणि राज्य पत्रकार संघाच्या नव्हे तर राज्यातील प्रत्येक पत्रकारांनी आता आपल्याला काहीतरी मिळेल। ज्येष्ठ पत्रकार त्या ठिकाणी यायचे, ते सांगायचे मी निवृत्त झालो, पण माझा अजूनही शासन बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना काही देत नाही,
आणि त्या पत्रकाराचा मृत्यू देखील होतो, त्याला काहीच मिळत नाही. अशा आशा पल्लवित झाल्या आणि म्हणून आता पत्रकारांच्या आशा पल्लवित झाल्या. या संघटनेच्या माध्यमातून नक्कीच ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न सुटतील. सर्व विषय 26 मागण्यांचं निवेदन आहे. आता जरी 2 मंत्री आले असेल, आमदार आले असेल, त्यांनी त्यांचं काम केलं असेल, पण ही लढाई संपणार नाही. त्याचं कारण मला माहिती आहे का या संघटनेमध्ये 2 ऋषितुल्य आहे. वसंतराव मुंडे दिसतात तेवढे सोपे नाही, वाचतात संजय बोकडे दिसतात तेवढे सोपा नाही. हे मी अनुभवलेलं आहे. कोणाचा कधीही फोन जाऊ द्या, त्यासाठी हे तत्पर असतात. म्हणून हे एका संघटनेसाठी मर्यादित हे ऋषितुल्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागातील पत्रकाराच्या सुखदुःखात उभी राहणारी ही मंडळी आहे आणि नक्कीच राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्व मागण्या पूर्ण करतील. आज जरी त्यांनी आपल्याला 8 दिवसाचा कालावधी दिला असेल, 9व्या दिवशी का होईना भोकरे साहेब चंद्रकांत दादांच्या मध्यस्थीने असेल, सीएमच्या माध्यमातून असेल, या मागण्या आपल्या पूर्ण करतील अशी मला अपेक्षा वाटते. आमच्या एका कॉलला राज्यभरातून आपण सर्वजण आलात आणि या ठिकाणी आपण एकजुटीचं दर्शन दाखवलं. यापुढील काळात देखील असंच आपण एकत्र राहूया. आता एकत्र राहिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आलात. सर्वांचं मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.